कांजीवरम साडी तुम्हालाही आवडते, पण तुमच्या लक्षात येत नाही मी कांजीवरम साडी कोणती सिलेक्ट करू. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कांजीवरम साडी हा फक्त एक साडी नसून ती प्रत्येक कांजीवरम साडी ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनने विणली जाते. फर्स्ट जी आहे ट्रॅडिशनल कोरवाई कांजीवरम. यामध्ये ना कोरवाई ही एक टेक्निक आहे. त्यामध्ये बॉडी आणि तिचा काठ हे वेगवेगळ्या प्रकारे विणले जाऊन नंतर ते जोडले जातात. त्यामुळे तिला ना ट्रॅडिशनल कोरवाई कांजीवरम असं म्हटलं जातं. ती अतिशय सुंदर, प्रत्येक ब्राईडच्या आयुष्यामध्ये हिचं स्थान वेगळंच आहे. सेकंड जी आहे ती म्हणजे की एखादी चेकर्ड कांजीवरम. ही एक अतिशय सुंदर अशी चेकर्ड कांजीवरम आहे. छोट्याशा फंक्शनसाठी अगदी सुंदर लुक देते. थर्ड जी आहे ती म्हणजे की टेम्पल बॉर्डर कांजीवरम. यामध्ये ना थोडीशी ही एक्सपेन्सिव्ह साडी आहे आणि ती दिसायला इतकी सुंदर दिसते. तर मंदिराच्या आकारासारखं हिची बॉर्डर असते म्हणून तिला टेम्पल बॉर्डर असं म्हटलं जातं. फोर्थ जी आहे ती म्हणजे की बुट्टा कांजीवरम. ऑल ओव्हर या साडीमध्ये ना साडीवर छोटे छोटे बुट्टे असतात आणि तिचे काठ एवढे उठावदार असतात, त्यामुळे ती साडी एक युनिक अशी दिसते. फिफ्थ जी आहे ती म्हणजे की टिश्यू कांजीवरम. बॉलिवूडमधल्या रेखाजी हे अतिशय मोठ्या प्रमाणात हे अशा टिश्यू कांजीवरम वापरतात आणि ती दिसायला एवढी चमकदार आणि एवढा सुंदर लुक देते. जे आहे ते म्हणजे की सॉफ्ट कांजीवरम साडी. ती अतिशय छान लाईट वेट जर तुम्हाला लुक हवा असेल तर सुंदर असं ऑप्शन असणारी सॉफ्ट कांजीवरम. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ हा तुम्हाला कुठल्या साडीवर पाहायला आवडेल हेही मला नक्की कमेंट करणं सांगा. थँक्यू.